माहूर शहराच्या दक्षिणेस 25 किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात वसलेल्या वानोळा गावात मागील 5 महिन्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे सुरू असलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार तेथील सरपंच रविकुमार मेंढके व प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम नियंत्रण समितीचे अध्यक्ष दत्तराम राठोड यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साहेबराव भिसे यांनी दिनांक 9 जुलै रोजी पंचायत समितीच्या सभापती नीला राठोड यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कामाची पाहणी करून केलेल्या पंचनाम्यात दर्जाहीन कामाची सत्यता उजागर झाल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे धाबे दणाणले आहे। तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या सभापती समवेत प्रत्यक्ष स्थळी कामाची पाहणी करून केलेल्या पंचनाम्यात तहसीलदारांनी जप्त केलेल्या नाल्याची माती मिश्रित रेतीच्या बांधकामात वापर केल्याचा तसेच मुख्य इमारतीच्या बीमखाली दगडे भरल्याचा उल्लेख करून सर्वच काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे वास्तव उघड करून या कामावर शासनाने नियुक्त केलेला कोणताही तांत्रिक अधिकारी उपस्थित राहत नसल्याच्या महत्त्वपूर्ण बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे। तसेच सरपंच समिती अध्यक्ष व सदस्यांनी या कामासंदर्भात वारंवार केलेल्या तक्रारीची कुठलीही दखल घेतल्या गेली नसल्याची व्यथाही पंचनाम्यात नोंदविली आहे। दर्जाहीन कामाबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता पाठक व शाखा अभियंता अशोक पवार यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याची बाबही त्यात नमूद करून बांधकामाची तपासणी केल्याशिवाय बिल काढू नये अशी सूचनाही डॉक्टर भिसे यांनी पंचनाम्यात केली आहे। त्यावर सभापती नीला राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तराम राठोड, सरपंच रविकुमार मेंढके, उपसरपंच तारासिंग चव्हाण, प्राचार्य वाय.एस. जाधव, भाजपाचे युवा नेते ॲडव्होकेट रमण जायभाये, भाजपा तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल वाघमारे, पत्रकार पंडित दुपे, आनंदराव कुडमेते, युवराज राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साहेबराव भिसे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पी.आर. बोकारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। संजय घोगरे, राजू दराडे व अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।